गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नि आहारे, गुणजीवा पज्यसी, पाणा सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, बीसम तुपरुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहणादियेण भणिया, कमेण 24 ठाणानी। अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। 24 ठाणा चर्चा अंतर्गत आपण विषय बघतो आहे गती मार्गणेचा, आणि त्यामध्ये आम्ही देवगती मार्गणा आणि त्यावरचे समुच्चय प्रश्नोत्तर म्हणजे 4ही गतींवरचे प्रश्नोत्तर आमचे सुरू आहे। काल आम्ही 2 प्रश्न बघितलेले होते की कोणकोणत्या गतीमध्ये पंचेंद्रिय जीव असतात हा प्रश्न होता। तर नरक गतीतले, मनुष्य गतीतले आणि देवगतीतले 3 गतीतले जीव सगळेच्या सगळे संज्ञी पंचेंद्रियच असतात। संज्ञी असंज्ञीपणाचा भेद किंवा एकेंद्रियादी भेद हा फक्त तिर्यंच गतीमध्ये संभवनीय आहे, बाकी 3 गतीमध्ये नाही। नंतर सासादन सम्यक दृष्टी नारकी जीवांना, विशेषतः नारकींना बघितलेलं आहे। आश्रवाचे प्रत्यय किती असतात, तर या ठिकाणी सासादन मध्ये मेलेला जीव नरकामध्ये उत्पन्न होत नाही, म्हणून त्या ठिकाणी मिश्र आणि कारमान काय योग राहणार नाही ही विशेषता आहे। पण तिथे जर त्या जीवाला तो दुसऱ्या गुणस्थानात आला तर वैक्रिय काय योगामध्ये त्याला दुसरं गुणस्थान त्या ठिकाणी असणार आहे। नंतर तिसरा प्रश्न आपण घेतो आहे। आता तिसऱ्या प्रश्नावर आपण आलेलो आहे की मनुष्य कोणत्या अवस्थेमध्ये अनाहारक असतो। अनाहारक तर एक विग्रह गतीमध्ये तो अनाहारक राहतो की अपर्याप्तक अवस्थेत अनाहारक राहतो, की जीवनभर राहतो किंवा कधीच राहत नाही, असे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहे। मनुष्य कोणत्या अवस्थेमध्ये अनाहारक राहील। विग्रह गतीमध्ये विग्रह गतीमध्ये अनाहारक राहील। आणि अनाहारक आहे याचा अर्थ काय समजला? आहार वर्गणा ग्रहण करत नाही त्यावेळेस। आहार वर्गणा ग्रहण करत नाही म्हणजे काय करतो? नो कर्म वर्गणा। नो कर्म वर्गणा म्हणजे शरीरासाठी नो कर्माहार, शरीरासाठी आवश्यक असलेली परमाणु ग्रहण करत नाही। कर्म ग्रहण करण्याची प्रक्रिया तिथे सुरू आहे की नाही आहे? जेव्हा तो अनाहारक असतो त्यावेळेला तो कर्मांचं ग्रहण करतो का? तुम्ही सांगितलं नो कर्माचं ग्रहण करत नाही, मग कर्माचं ग्रहण करतो का तो जीव? विग्रह गतीमध्ये जीव कर्माचं ग्रहण करतो का? 8 कर्माचं ग्रहण त्याला होतं का? होत नाही। 8 कर्मापैकी किती कर्म त्या ठिकाणी होऊ शकते किंवा होऊ शकत नाही किंवा एकही नाही? काय पर्याय वाटतो तुम्हाला? ग्रह गतीमध्ये कारमाण काय योगाच्या माध्यमातून तो 7 कर्मांचं ग्रहण करतो। आयु कर्म त्या ठिकाणी तो बांधत नाही। विग्रह गतीमध्ये आयु कर्म तो बांधत नाही। लब्ध पर्याप्त जीव असेल तरीही विग्रह गतीमध्ये त्याला आयु कर्माचा बंध होत नाही आणि बाकीचे 7 कर्म मात्र कारमाण काय योगाच्या माध्यमातून ग्रहण केल्या जातात। जशी ती अवस्था संपते आणि हा मिश्र बनतो, या मिश्र मध्ये तिर्यंच गतीतील जीव आणि मनुष्य गतीतील जीव जे लब्ध पर्याप्तक असतील ते अपर्याप्तक अवस्थेतच आयु कर्माचाही बंध करतील।
कर्माचाही ग्रहण करतील, नो कर्माचंही ग्रहण करतील, आयु कर्माचा देखील ते तिथेच बंद करतील. जे लब्ध पर्याप्तक असतील ते, जे निवृत्त अपर्याप्तक असतील ते निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत आयु कर्माचा बंध करणार नाही. आणि त्यावेळेला त्यांच्याजवळ कर्म ओढण्याचं आणि नो कर्म वर्ग ओढण्याचं साधन असणार आहे अवैक्रियक मिश्र किंवा औदारिक मिश्र ही अवस्था. या अवस्थेच्या माध्यमातून ते कर्म आणि नो कर्म दोहोंचंही ग्रहण करतील. आणि जशी पर्याप्ती पूर्ण होईल तेव्हा मात्र हे दोनही योग सुटून तो एक पर्याप्तक, तो वैक्रियक पर्याप्तक असेल, वैक्रियक आणि किंवा म्हणजे वैक्रियक असतील किंवा औदारिक असेल, या माध्यमातून तो कर्मग्रहणाची प्रक्रिया करेल. किंवा कधी मनाच्या साह्याने, कधी वचनाच्या साह्याने, तर कधी या योगापैकी एका योगाच्या माध्यमातून कर्म किंवा नो कर्म ग्रहणाची प्रक्रिया करेल. म्हणून अनाहारक आहे याचा अर्थ तो आता फक्त शरीरासाठी आवश्यक असलेले आहार वर्गणा ती ग्रहण करत नाही, पण कर्मबंधनाची, कर्मग्रहण करण्याची प्रक्रिया मात्र रुकलेली नाही. ती अव्याहतपणे विग्रह गतीमध्ये म्हणजे कुठेही ती सुरूच आहे, ती सुरू राहणार आहे. ती 13व्या गुणस्थानापर्यंत सुरू राहणार आहे. तिथेही साता वेदनीय येतच आहे, तिथपर्यंत ती प्रक्रिया सुरू राहणार आहे. पुढचा प्रश्न. एक मिनिट विजिताई. हो, जे लब्ध पर्याप्तकला आयुबंध होतो आहे ना याच्यामध्ये विग्रह गतीत आपलं त्यांच्या त्या अवस्थेत अपर्याप्तक अवस्थेत नाही अपर्याप्तक अवस्थेत, तर मग त्यांना ते 18 वेळा एका श्वासात 18 वेळा मरतात की नाही, म्हणजे असं म्हणतो आपण. हो, तर मग त्यांना प्रत्येक वेळी तोच आयुबंध होतो का तेव्हा? असं काही नाही आहे. त्यांना आयुबंध तोच होईल किंवा त्या आयुमधून ते बाहेर पण पडू शकतात. समजा आता लब्ध पर्याप्तक अवस्था आहे तर तोच बंध ही होईल त्यांना कधी कधी, पण कधी कधी त्या अवस्थेतून ते बाहेर पण पडू शकतात. ते मग संज्ञी बनू शकतात किंवा एकेंद्रिय बादर बनू शकतात. अनेक तऱ्हेचे पर्याय त्यांच्याजवळ पुढे उपलब्ध आहे. म्हणजे तेच बनलं पाहिजे असं नाही आहे. आणि तिथेही जो त्यांना आयुबंध होऊ लागला अत्यंत कमी वेळ आहे, सूक्ष्म म्हणजे खूप 0.24 सेकंद एवढा वेळ आहे, पण त्याही याच्यामध्ये समयाच्या माध्यमातून ते आयुचा 2/3 भाग व्यतीत म्हणजे जी काही व्यवस्था आहे आयु कर्म बंध प्रक्रियाची 8 अपकर्ष कालात ती तिथे देखील पाळल्या जाते. एवढं हे सूक्ष्म गणित आहे. पुढचा प्रश्न की 4 लाख जाती कोणकोणत्या गतीमधल्या जीवांच्या असतात? 4 लाख जाती, त्याच्यासाठी आपल्याला चार्टच पहिला पाहावा लागेल की 4 लाख जाती कुणाकुणाच्या आहे बा. तर 4 लाख जाती असणारे 2 समाज, नारकी आणि देव आणि संज्ञी पंचेंद्रिय, पंचेंद्रिय तिर्यंच, पंचेंद्रिय तिर्यंच, नारकी आणि देव यांच्या 4 लाख जाती आहे. म्हणून 3च्या जाती समान राहतील, पण इथे 2च पर्याय दिले आहे, नरक आणि देव. नरक आणि देव नाही. हो बरोबर. हो, नारकी आणि देवांच्या बरोबर आहे. नारकी आणि देव यांच्या 4 लाख जाती राहतील. नंतर प्रश्न पुढचा, कोणत्या गतीमध्ये सगळ्यात कमी लेशा असतात? नरक गतीत 3च आहेत ना. नरक गतीत 3च आहे. देवगतीत 6 असतील ना. अपर्याप्तक मध्ये 3 आणि बाकी 3 शुभलेशा असतील. देवगतीमध्ये पण पीठ लेशा आहे म्हणून तिथे पण 4 लेशा आहे आणि अशुभ लेशा विग्रह गतीमध्ये असू शकते. म्हणून मनुष्य गतीमध्ये 6 आहे, हे तर बरोबर आहे. पण जर आपण पुढच्या दृष्टीतून विचार केला तर पुढे एक शुक्ल लेशाच आहे ना. पण सामान्य विचार केला तर नरक गती हे उत्तर लावावं लागतं आपल्याला. आणि थोडा बारीकीने विचार केला आपण तर पहिल्या काही गुणस्थानांपर्यंत 6 लेशा आहे आणि पुढे मात्र एक शुक्ल लेशाच त्यांची होणार आहे. जसं ते श्रेणी आरोहण करतील
तशी त्यांची शुक्ललेष्टा असणार आहे. किंवा तर इथे अपेक्षेने पहा, उत्तरामध्ये एकच पर्याय जरी आपल्याला निवडायचा आहे तरी मनामध्ये हा पण भाव राहू द्या. मनुष्य गतीत तशा सामान्य 6 लेष्ट आहे आणि नरक गतीत 3 अशुभ लेष्ट आहे. या दृष्टीने नरक गती उत्तर इथे योग्य आहे, पण तरीही हाही भाव आपल्याला समजला पाहिजे. आता नंतरचा एका शब्दामध्ये उत्तर द्या. इथे पण तसंच आहे. कम से कम कषाय कौन सी गती में होती है. या ठिकाणी सामान्य कथा मनुष्य मनुष्यांमध्ये तर 25 आहे. एका दृष्टीने मी तेच सांगू नाही, लागले. पण 0 पण एका होतात ना मनुष्यात. हो ना, त्याच दृष्टीने पाहायचंय की त्या दृष्टीने जर आम्ही पाहिलं, गुणस्थानाच्या परिपाटीनुसार आम्ही जर पाहिलं तर कमीत कमी कशाय आम्ही एक जर लावला, एकच कशाय संज्वलन लोभ तर संज्वलन लोभ आम्ही 10व्यामध्ये लावू शकतो. आणि म्हणून तिथे कमीत कमी कषाय आहे असं म्हणू शकतो. पुढे तो कषायातीतही आहे असंही म्हणू शकतो. पण मिथ्यात्वाच्या एकाच पातळीवरच्या अपेक्षेने जर आम्ही विचार केला, मिथ्यात्वच गुणस्थान सगळ्यांचं गृहीत धरून, 4ही गतीतील जीवांचं गृहीत धरून जर विचार केला तर कोणत्या गतीमध्ये कमीत कमी कषाय राहतील? नरकात राहील ना, कारण वेद 2 कमी होतात. तिथे 2 वेद कमी होतात आणि म्हणून नरक गतीमध्ये 23 कषाय राहतील. देवांमध्ये पण आम्हाला तो पर्याय मिळत नाही, तिथे 24 राहतील आणि मनुष्यांमध्ये 25 कषाय राहतील. म्हणून या दृष्टीने पण त्यासोबत हाही भाव आम्हाला लक्षात ठेवायचा आहे की याच मनुष्य गतीमध्ये हा जीव कषायांच्या अतीत देखील बनू शकतो आणि कषायांच्या परिपाटीनुसार अनंतानुबंधी 4थ्यामध्ये नाही, 5व्यामध्ये अप्रत्याख्यान नाही, असे पण कषायांचं वर्गीकरण आम्हाला लावता येऊन 10व्यामध्ये एकच संज्वलन लोभ आहे आणि पुढे तो कषायातीत पण होऊ शकतो, ही भूमिका मनात ठेवायची. नंतर असा कोणता काय योग आहे की जो सर्व गतींमधील जीवांना असू शकतो? कार्मान कायोग. कार्मान कायोग सगळ्यांना आहे, पण तो निरंतर राहील तसंही नाही आहे. कधी कधी कार्मान कायोग जीवाला राहणार पण नाही. जर तो रुजुगतीने गमन करणार असेल तर त्याला मिश्र असाही बराच काळपर्यंत योग राहू शकतो. म्हणजे कार्मान कायोगाशिवाय देखील त्याची अवस्था पर्यायांतर भवांतर त्याचं संभवनीय आहे, रुजुगतीने तो जाणारा जीव असेल तर. हेही पण पहा. म्हणून कार्मान कायोग सगळ्या गतीतील जीवांना नॉर्मली आहेत. मोडे घेतले की त्याला आहेत, परंतु जर मोडे घेतले नाही तर तो, आता समजा इथून मनुष्य आहे आणि त्याचं मरण झालं आणि तो देवपर्यायीत उत्पन्न होणार आहे, पण देवपर्यायीत उत्पन्न होत असताना तो जर रुजुगतीनेच त्या ठिकाणी देवपर्यायीत जाणार असेल, मोडा घ्यायचं काम त्याला पडलं नाही, तर त्याचं इथपर्यंत होताना औदारिक कायोग होता आणि लगेचच पुढच्या समयात त्याचा वैक्रियक मिश्र कायोग झाला. कार्मान कायोग तिथे राहिला नाही. नंतर अशी कोणती गती आहे की जिथे नपुंसक वेद नसतो? हे तर आपल्याला माहिती आहे, देवगती आणि भोगभूमीत जीव. भोगभूमीत जीव मनुष्य आणि तिर्यंच्या गतीतील भोगभूमीत जीव. अशी कोणती गती आहे ज्याच्यामध्ये कुल आणि जाती बरोबर असतात? नाही. अशी कोणती गती आहे की ज्या ठिकाणी कुल आणि जाती? 14 लाख आहे आणि तिकडे 14 कुलकोटी आहे. हो, बरोबर आहे. 14 लाख मनुष्यांमध्ये आहे आणि जाती आणि कुल समान आहे. नाही, पण ते कुलकोटी आहे आणि इकडे कुलकोटी आहे. बरोबर आहे, हे लाख आहेत, हे लाख आहे आणि हे कुलकोटी आहे, म्हणून ते बरोबर नाही आहे. म्हणून एकही नाही. तिर्यंच्या गतीमध्ये किती काय योग वाले जीव असू शकतात किंवा आहेत? तिर्यंच्या गतीमध्ये किती काय वाले जीव दिसतात? 5 स्थावर कायिक, 5 स्थावर कायिक आणि 1 त्रसकायिक हे तिर्यंच्या गतीमध्ये दिसतात.
आता प्रश्न पुढचा आहे, हा किंवा ना मध्ये उत्तर द्यायचं आहे. भवनवासी देवों के 9 योग होते हैं. नाही. नसतात. 11 योग योग असतात. भवनवासी देवांना 11 योग राहतील. आता मीच हा प्रश्न थोडा वेगळा विचारते. भवनवासी देवांमध्ये सम्यक्त्व अवस्थेत 9 काय योग असतात, बरोबर की नाही? भवनवासी देवांना सम्यक्त्व अवस्थेत 9 योग असतात. कारण त्यांना मिश्र आणि कर्मण नसतो, म्हणून ते उत्तर त्या अपेक्षेने बरोबर आहे. इथे मात्र आपण सामान्य पाहिले, त्यामुळे त्यांना 11 योग लावायचे, म्हणून इथे ना उत्तर आहे. पण थोडा प्रश्नाचं वेगळं स्वरूप पाहिलं तर असं आम्हाला मिळेल. सर्व नारकी जीवांना अवधी दर्शन असतं. नाही. नाही. सर्वांना राहत नाही, कुणाला नाही राहत. मिथ्या दृष्टी नारकींना राहणार नाही. हा, मिथ्या दृष्टी सम्यक दृष्टींना असेल. हा, सम्यक दृष्टींना राहील, मिथ्या दृष्टीला राहणार नाही. नारकी जीवांना सबसे कम ध्यान होते है. नारकी जीवांना सगळ्यात कमी ध्यान. बरोबर आहे ना? बरोबर आहे. नारकींना सगळ्यात कमी ध्यान असतं 8. मनुष्यांना किती राहू शकतात? ज्यांना 8 ध्यान 9 असतील ना नारकींना? हो, 9 आहे. सम्यक दृष्टी असेल तर 9 आहे. 8 ध्यानवाले 8 मिथ्या दृष्टीला आहे. मिथ्या दृष्टीला विचारलं नाही, गती विचारली आहे. म्हणून सगळ्या गती सम्यक्त्व होऊ शकतं. म्हणून 9 ध्यान कोणत्याही गतीमध्ये राहतीलच. 9. आणि जर मिथ्यात्व अवस्थेत कमीत कमी ध्यान 8 राहतील. आणि इथे सम्यक्त्वी आपण लावलं तर एकच ध्यान वाढवायचं. 10 नाही, 9. कारण त्यांना आज्ञाविषय नारकींना एकच ध्यान आहे, आज्ञाविषय. एकच धर्म ध्यान. एकच धर्म ध्यान लावायचं. आणि तसं पाहिलं तर कमीत कमी ध्यान कुणाला होऊ शकतील? सामान्य कथन न लावता गुणस्थानाच्या अपेक्षेने जर कथन लावलं, कमी ध्यान केवली भगवंतांना कोणत्या अवस्थेत शुक्ल ध्यान लावू शकतो आम्ही. शुक्ल ध्यानाचा पहिला भेद, फक्त एकच भेद हा 11 पर्यंत एकच आहे. तिथे पण शुक्ल ध्यानाचा एकच भेद, पृथक्त्व वितर्क. 12व्यात परत एकच भेद आहे, एकत्व वितर्क. 13व्याच्या अंती पण एकच भेद आहे, सूक्ष्म क्रियापाती. आणि 14व्यात पण एकच भेद आहे, विपरीत क्रिया निवर्तिनी. म्हणून इथून एकच भेद आहे त्या जीवांना. शुक्ल ध्यानाचा एक संपल्यावरच दुसरा भेद आहे. सगळ्यात जास्त योग मनुष्य गतीत असतात. कारण पूर्णच्या पूर्ण योग मनुष्य गतीवाल्यांना संभवनीय आहे. त्याच्यामध्ये वैक्रियक आहे का? वैक्रियक नाही राहणार ना. वैक्रियक द्विक नाही राहणार. 13 योग त्यांना राहील. 13 योग त्यांना राहील. सबसे कम लेशाए देवगती में होती है. आत्ताच आपण पाहिलं नरक गती. आत्ताच पाहिलं नरकात असते, म्हणून त्या ठिकाणी उत्तर ना. आता रिक्त स्थानांमध्ये पूर्ती करायची आहे. तसं सोपे आहे हे रिक्त स्थान. त्याच्यामुळे पहा, सम्यक दृष्टी मनुष्यांना ज्ञान दर्शन 5 ज्ञान दर्शन 4 ध्यान किती? 16 ही सम्यक दृष्टी मनुष्य आहे. 4 5 ज्ञान तर एकदम असणारच नाही ना. नाही, ध्यान पहिल्यांदा आपल्याला 5 बघायचंय की नाही. सम्यक दृष्टी मनुष्य 5 ज्ञान तर एकदम असणारच नाही. एकदम नाही विचारलं. तो आता सम्यक दृष्टी मनुष्य लावायचा, तो 4थ्यापासून 14व्यापर्यंत.
सामान्य कथनाने लावलं तर आम्ही 5 ध्यान म्हणू शकतो. तसंच दर्शनही 4 म्हणू शकतो. परत त्याच्यामध्ये भेद पाहिले आम्ही तर केवल ज्ञानीला मग 1-1 लावावं लागेल. तो प्रकार थोडा अजून वेगळा. पण इथे सामान्य कथनाने 4थ्या गुणस्थानापासून जर आम्ही गृहीत धरलं 14व्यापर्यंत तर त्यांना 5 ज्ञान, 4 दर्शन आणि ध्यान. आता 16ही चौथ्या लागतील ते ना? 14 आपण गुणस्थानाच्या अपेक्षेने 16ही लावलं तर एक शुक्ल ध्यान 16ही लावावे लागतात. कारण आर्त ध्यान हे आणि रौद्र ध्यान पण सम्यक दृष्टी मनुष्यांना आहे. रौद्र ध्यान पण आहे आणि आर्त ध्यान पण आहे. म्हणून 16ही ध्यान लावावे लागतात. आता विजय स्वर्ग, विजय वैजयंत म्हणजे अनुदिश मधला स्वर्ग आहे हा. विजय देव स्वर्ग के देवों के किती प्राण, त्यांना प्राण किती 10 राहील? 10 दाही संज्ञा चारी 4 आणि सम्यक्त्व क्षायक क्षायक्षमिक किंवा क्षायिक. क्षायक्षमिक किंवा क्षायिक. या ठिकाणी त्यांनी 3 दिले पण 3 नाही लागत. प्रथमोपशम सम्यक्त्व तिथे राहत नाही. क्षायोपक्षमिक आणि क्षायिक. आपण काल लावलं ना की वरचे स्वर्गामधले देव क्षायोपक्षमिक वाले आणि क्षायिक वालेच आहे. तिथे औपशमिक सम्यक्त्व घटित होत नाही. म्हणून 2च सम्यक्त्व लावावे लागतात. उत्तरात 3 दिलेले आहे पण 2च सम्यक्त्व लागतात तिथे. नारकी अवस्थान, नारकीके कोणत्या अवस्थेत आणि तथा सम्यक्त्व नाही होता. कोणत्या अवस्थेमध्ये आणि कोणत्या गुणस्थानात त्यांना सम्यक्त्व नाही. अपर्याप्तक अवस्थेत, अपर्याप्तक अवस्थेत बरोबर आहे. आणि कोणत्या अजून कुठे निवृत्ती अपर्याप्तक कोणत्या गुणस्थानात? सासाधन आणि मिश्र. दुसरे आणि तिसरे. आता हे कसं म्हणजे नारकी जीवांना अपर्याप्तक अवस्थेत आणि सासाधन गुणस्थानात आणि मिश्र गुणस्थानात सम्यक्त्व असणार नाही. सासाधन गुणस्थानात सम्यक्त्व आहे. आपण सम्यक्त्व म्हणजे अजून त्यांना मिथ्यात्व आलेला नाहीये. नाही तरीही सम्यक्त्व त्याचं च्युत झालेलं आहे. तिथे अव्यक्त श्रद्धा म्हटलेली आहे आणि सम्यक्त्वापासून तो पतित झालाय. लावताना आपण तो रत्न शिखरातून पतित झालेला जीव लावतो म्हणून तिथे सम्यक्त्व लावायचं नाही. आणि अनंतानुबंधी द्विविध कार्य करते. अनंतानुबंधी सम्यक्त्वाचाही घात करते आणि चारित्राचाही घात करते म्हणून सम्यक्त्वाचा घात तिथे झालेला आहे. म्हणून ते सासाधन आणि मिश्र हे 2 अवस्था लावायच्या. नंतरचा प्रश्न, कर्मभूमी तिर्यंचांमध्ये कोणत्या अवस्थेत कोणतं सम्यक्त्व होत नाही? कर्मभूमी तिर्यंच्यामध्ये क्षायिक लावलाय पण क्षायिक नाही होत. क्षायिक होत नाही बरोबर आहे. कोणत्या अवस्थेत? पर्याप्तक अवस्थेतही. पर्याप्तक अवस्थेतही त्यांना क्षायिक सम्यक्त्व प्राप्त होत नाही. कर्मभूमी तिर्यंचांना पर्याप्त अवस्थेतही क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती होत नाही. नंतरचा शेवटचा याच्यामधला, सासाधन सम्यक दृष्टी नारकी जीवांना किती योग हा लावलाय आपण. सासाधन सम्यक दृष्टी नारकी जीवांना 9 योग. नंतर कशाय? 23. 2 वेद नाही. 2 कमी. 2 वेद नाही. आणि कमसे कम प्राण 10 प्राण. 10 प्राण. 10 प्राण तिथे असतात. सही जोडी लावा. आता जोडी तर पुस्तकातूनच तुम्हाला पाहावं लागेल. पुस्तक उघडून पहा. आता कल्पातीत देव लावलेले आहे. कल्पातीत देव कुठे तो पर्याय बसतो? नवग्रैवे. कल्पातीत नवग्रैवेकामध्ये कल्पातीत देव आहे. 7ही प्रकारचं संयम मनुष्य गतीत. तिर्यंच गतीमध्ये
संज्ञा दोन्ही असं. हो, संज्ञी आणि असंज्ञी दोन्ही आहे. नारकी जीव ते 25 लाख त्यांचे कोटी. 25 लाख कुलकोटी. एकेंद्रिय ते फक्त तिर्यांच्या गतीतच आहे. तिर्यांच्या गतीतच आहे. तिर्यंच गती. हा, तिर्यंच गती. सर्वार्थ सिद्धी ते एक भवातारी असतात. एक भवावतारी आहे. मनुष्य गती इथे पर्याय लागतो केवळ दर्शन राहिला आता. केवळ दर्शन. आणि 16व्या स्वर्गापर्यंत देवांगना असतात. देवांगना आहे. हे पर्याय लागले. अशा तऱ्हेने आमची गती मार्गणा पूर्ण झालेली आहे. आता आम्ही बघणार आहोत इंद्रिय मार्गणा. इंद्रियांचं सामान्य स्वरूप आपण बघितलेलं होतं. इंद्रिया म्हणजे इंद्र म्हणजे जसा तो इंद्र आपापलंच कार्य करतो, त्याप्रमाणे इंद्रिया देखील आपापलं नियत कार्य करतात. आणि संसारी जीवाला ओळखण्याचं जे चिन्ह विशेष आहे त्याला इंद्रिय असं म्हटल्या जातं. किंवा त्या ठिकाणी व्याख्येमध्ये आता दिलेलं आहे कि जैसे नवग्रैवेक आदि में उत्पन्न हुए अहमिंद्र देव, स्वामी सेवक आदि के भेद से रहित मैं ही इंद्र हूँ, इस प्रकार मानते हुए एक एक होकर आज्ञा आदि पराधीनता से रहित होते हुए अपने को स्वामी मानते हैं। उसी प्रकार स्पर्शन आदि इंद्रिया भी अपने अपने स्पर्श आदि विषयों के ज्ञान उत्पन्न करने के लिए अन्य इंद्रियों की अपेक्षा न करते हुए स्वयं समर्थ होती है। इस प्रकार अहम इंद्र के समान इंद्रिया है. इंद्रिया हा शब्द इंद्र या शब्दापासून बनला. आणि इंद्र जसा दुसऱ्यांच्या कार्यामध्ये ढवळाढवळ करत नाही, त्याप्रमाणे इंद्रिया देखील दुसऱ्यांच्या कोणत्याही कार्यामध्ये ढवळाढवळ करत नाही. स्पर्शनेंद्रियाचं जे काम आहे ती तेच काम करतं 8 प्रकारच्या स्पर्शाचं ज्ञान करणं. किंवा चक्षु इंद्रियाचं जे कार्य आहे ते रंग आणि आकार ओळखणं, तेवढंच काम चक्षु इंद्रियाच्या माध्यमातून केलं जातं. अशा प्रकारे जे स्वयंभू आहे म्हणून यांना इंद्रिय अशी संज्ञा आहे. इंद्रिया 2 प्रकारची आहे. कोणते 2 प्रकार? इंद्रिय, द्रव्येंद्रिय, भावेंद्रिय. द्रव्येंद्रिय आणि भावेंद्रिय. द्रव्येंद्रिय कशाला म्हणायचं? जे दृश्य स्वरूपात दिसतात आपल्याला त्याला. दृश्य स्वरूपात निर्वृत्ती उपकरणो द्रव्येंद्रिय. निवृत्ती आणि उपकरण म्हणजे द्रव्येंद्रिय. उद्गल द्रव्य रूप आपल्याला तसं पाहिलं तर आपल्याला द्रव्येंद्रिय पण दिसत नाही. रसनेंद्रिय दाखवा म्हटलं तर आम्हाला रसनेंद्रिय दाखविता येत नाही. घ्राणेंद्रिय आम्ही पाहू नाही शकत. आम्ही अनुभव घेतो घ्राणेंद्रियाच्या माध्यमातून गंधाचा, पण घ्राणेंद्रिय कुठे आहे म्हटलं तर आम्हाला स्पर्शनेंद्रियच दाखवतो आम्ही. नाक म्हणजे स्पर्शनेंद्रिय दाखवतो. जी काही आमची सेन्सर बोर्ड म्हणजे सेन्सर असतील तिथे लागलेले, जसे आजकाल सेन्सर असतात सगळ्याला, रिमोटनी सगळं काम चालतं, त्याप्रमाणे आमच्या इंद्रियांमध्ये देखील हे सेन्सर जिथे आहे ते म्हणजे वास्तविक इंद्रिय आहे. आणि ते आम्ही अनुभवू शकतो, जाणू शकतो, पण दाखवा म्हटलं तर आम्हाला ते सूक्ष्म असल्यामुळे आम्हाला दिसत नाही किंवा आमच्या ज्ञानाचा, मतिशुद्ध ज्ञानाचा तो विषय बनत नाही. म्हणून उद्गल रूप जे इंद्रिय, द्रव्येंद्रिय ते आणि निवृत्ती आणि उपकरण याला द्रव्येंद्रिय म्हटल्या जातं. निवृत्ती आणि उपकरण. आता ही निवृत्ती देखील 2 प्रकारची असते. एक बाह्य निवृत्ती आणि दुसरी आभ्यंतर निवृत्ती. बाह्य निवृत्ती म्हणजे आमच्या शरीराचा जो आकार त्या इंद्रियाच्या अनुरूप बनलेला आहे, ही म्हणजे बाह्य निवृत्ती आहे. म्हणजे आमच्या डोळ्यांची जी ठेवण आहे किंवा घ्राणेंद्रियाच्या तिथलं जे काही आमचं पुद्गल रचना बनलेली आहे, ही पुद्गलाची जी रचना बनलेली आहे ती बाह्य निवृत्ती आहे. आणि तशीच आत्म्याची देखील आतमधून रचना झालेली आहे, ती आहे अभ्यंतर निवृत्ती.
म्हणून दोन तऱ्हेच्या रचना तिथे आहे. एक शरीराकृतीची रचना आहे आणि तशीच आत्म्याच्या आकाराची देखील तिथे तशा प्रकारची रचना झालेली आहे. ती आहे अभ्यंतर निवृत्ती. एक आहे पौद्गलिक आणि दुसरी आहे अभ्यंतर निवृत्ती, जी आहे ती आत्मप्रदेशांची तशा प्रकारची इंद्रियाकार रचना आहे. म्हणून बाह्य निवृत्तीमध्ये चक्षु आदि में मसूर आदि के आकार रूप बाह्य निवृत्ती है. ती जी डोळ्याची डोळ्याकार रचना झालेली आहे ती आहे बाह्य निवृत्ती. आणि इथे उदय कशाचा आहे तर इंद्रिय नाम वाले आत्म प्रदेशों में प्रतिनियत आकार रूप आणि नाम कर्म के उदय के विशेष से अवस्था को प्राप्त पुद्गल प्रचय होता है, उसे बाह्य निवृत्ती कहते हैं. या ठिकाणी नामकर्माचा तशा प्रकारचा उदय आहे आणि पुद्गलाची तशा प्रकारे प्रचय म्हणजे समूह, या पुद्गल समूहाची ती रचना झालेली आहे. आणि अभ्यंतर निवृत्ती उत्सेदांगुल के असंख्यात्वे भाग प्रमाण विशुद्ध आत्म प्रदेशों की चक्षुरादि के आकार रूप की रचना होना अभ्यंतर निवृत्ती. म्हणजे असं एक प्रकारे समजून घ्या की दोन प्रकारच्या रचना त्या ठिकाणी झालेल्या आहे. एक द्रव्येंद्रियाची रचना झालेली आहे म्हणजे पुद्गलाची रचना झालेली आहे आणि एक आत्मप्रदेशांची पण तशी रचना झालेली आहे. आत्मप्रदेशांच्या रचनेला अभ्यंतर निवृत्ती म्हणायचं आणि जी शरीराची रचना झालेली आहे, पुद्गलाची रचना झालेली आहे, ही बाह्य निवृत्ती असणार आहे. आता याच्याबद्दल आपण उद्याला पुढचं प्रकरण घेऊ. स्तुती म्हणू. स्याद्वादनय षड्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है, उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शतबार है, वंदना शतबार है. नमो हरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.